कोल्हापुरात वारसदाराचा वाद अजूनही कायम आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिकांनंतर आता भाजपच्या राजवर्धन कदमबांडे यांनी शाहू महाराजांच्या वारशावरून प्रश्न उपस्थित केलाय। आपण खरंच वारसदार असल्याचाही दावा कदमबांडे यांचा आहे, पाहूया। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या वारसाचा वाद पुन्हा एकदा सुरू झाला। राजवर्धन कदमबांडेंचा दावा आहे की तेच खरे गादीचे, रक्ताचे आणि विचारांचे वारसदार आहेत। मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार, रक्तमासाचा वारसदार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो। मी तो वारसदार या नात्याने मी तर जनतेला आव्हान करतो, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आव्हान करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब, या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो। यावर छत्रपती शाहूंच्या बाजूने एका पत्रकाद्वारे उत्तर देण्यात आलंय। राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले, त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार झालो आहे। दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच, पण त्याचबरोबर मी शाहू विचारांचाही वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। गेल्या 60 वर्षात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार राज्य आणि देशातही पोहोचवण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत। राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारस असल्यानं जनतेनं मला स्वीकारलं आहे। याआधी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांच्या वारसाचा वाद बाहेर काढला होता। कोल्हापूरच्याच व्यक्तीनं निवडणुकीच्या तोंडावर असा वाद काढल्यानं त्यावरून मंडलिकांवर टीका देखील झाली। त्यानंतर मूळ धुळ्याचे असणारे भाजपचे नेते राजवर्धन कदमबांडे यांनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आपणच कोल्हापूरच्या गादीचे वारस असल्याचा दावा केला। राजकीय दृष्ट्या हा एका बाजूला ते म्हणतात हा घरगुती विषय आमचा, आम्ही ते बघून घेऊ। मग तुम्हाला आत्ताच कोल्हापूरमध्ये याची वेळ का आणली? आणि मुळात भाजपनं हे अगदी खास विमान पाठवून, चार्टर्ड विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली, याचा अर्थ पायाखालची वाळू घसरलेली आहे। मुद्दा त्यांच्याकडे कुठलाही राहिलेला नाही आहे आणि म्हणून कुठलं तरी काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांच्या समोर दिशाभूल करायचे। मुळातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज या महामानवांबद्दलचा एक वेगळा नरेटिव्ह लोकांच्यामध्ये सेट करायचा आणि इतिहास बदलायचा प्रयत्नाचा हा षडयंत्राचा एक भाग आहे। आता दत्तक वाद नेमका काय आहे ते पाहूया। शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र म्हणजे राजाराम महाराज, त्यांचे पुत्र शिवाजीराजे छत्रपती म्हणजे करवीरच्या गादीचे पहिले राजे। या पुढच्या वारशामध्ये 9वे राजे म्हणजे शिवाजीराजे छत्रपती चौथे हे होते। त्यांना इंग्रजांनी कैद केलं होतं आणि कोठडीतच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला। त्यांना मूल नसल्यामुळे राजर्षी शाहू महाराज हे कागलमधून कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले। पुढे राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज गादीवर बसले। राजाराम महाराजांना तारा आणि विजयमाला अशा 2 पत्नी होत्या। त्यापैकी तारा यांना पद्मा म्हणून एक मुलगी होती, तर विजयमालांना अपत्य नव्हतं। वारस म्हणून तारा यांनी शहाजीराजेंना दत्तक घेतलं। पुढे शहाजीराजांनी आत्ताच्या छत्रपती शाहू महाराजांना नागपूरच्या भोसले घराण्यासाठी दत्तक घेतलं। त्यावेळी पद्माराजा यांचे पुत्र म्हणजे राजवर्धन कदमबांडे यांना दत्तक घ्यावं यावरून वाद झाला होता। तोच वाद आता 1962 नंतर उफाळलाय। दत्तकाचा वाद नेमका आताच कसा उफाळून आला यावरून कोल्हापुरात चर्चा झडताय। मात्र रक्ताचे वारस हाच मुद्दा महत्त्वाचा असेल तर भविष्यामध्ये राजर्षी शाहू महाराज किंवा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांवर देखील प्रश्न उपस्थित केले जातील। संजय मंडलिक ज्या शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ते स्वतःला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारस मानतात। मात्र स्वतः मंडलिकांनी शाहू महाराज हे रक्ताचे वारसदार नाही म्हणून दत्तक वाद पुन्हा सुरू केला। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।